सेकंड, बनी दादा कुठे? बनी दादा त्याच घरी आहे अजून. पण का? त्याला का नाही आणलं? ते बाळा आमचं अचानक ठरलं ना म्हणून. असं कसं? चल आत्ताच जाऊ आणि त्याला घेऊन येऊ. अरे पण आता खूप उशीर झाला बाळा, बनी दादा झोपला असेल. चल ना बाबा प्लीज. ओके ओके डन, जाऊया चल. आकाश, आई प्लीज थांबू नकोस, हे होणार आहे. आम्ही जाऊन येतो. बनी बाळा, उठतोस का रे? उठ ना. बघ कोण आलंय. बनी, बाबा, चिनू, मनू, सरप्राईज! आई बाबांची बड्डी झाली. खरंच? खरंच. हळू हळू हळू, आजूबाजूचे जागे होतील. हळू. खरंच तुमची बड्डी झाली आई? हो झाली, पण आता ओरडू नका हा? आधी घरी जाऊया, मग हवं तेवढं ओरडा. एक मिनिट, घरी म्हणजे आपल्या घरी? हो जायचं ना. तिथे जायची आणि मग ती गाडी भरून ठेवली आहे. पण विसरायचं नाही हा. डोंट वरी आजी, आता तर आपण फ्रेंड्स झालोय ना. हो ग, या. बाबा, मी तुमची माफी कशी मागू मला हेच कळत नाही. शाकाच्या भरात मी वाटेल तसा वागलो. आय एम रिअली सॉरी. अहो हे काय बोलते तुम्ही आकाशराव? खरं तर माफी आम्ही तुमची मागायला हवी. आमच्यामुळे तुम्हाला खूप मानसिक त्रास झाला. शक्य झाल्यास आम्हाला मोठ्या मनाने माफ करा. आई बाबा प्लीज, हो तुम्ही मोठे आहात, काय माफी मागता? इनफॅक्ट आम्हाला आता हे सगळं विसरून एक नवीन सुरुवात करायची. तुम्ही फक्त आम्हाला आशीर्वाद द्या. आमचे आशीर्वाद तर नेहमीच तुमच्या बरोबर आहेत. सगळ्या संकटांचा सामना करण्याचं सामर्थ्य तुम्हाला मिळो आणि असेच सदैव सुखात राहा. तुम्ही आनंदात सुखात असणं यापेक्षा आम्हाला दुसरं काय हवं असणार? आकाशराव, वसू, कायम असेच आनंदात राहा, हसत राहा. आणि आकाशराव, काळजी घ्या स्वतःची. नाही म्हणजे वसू आहेच तुमची काळजी घ्यायला, पण तरी सुद्धा. बरं, तुम्हाला आता उशीर होईल ना. चला निघ्या, मला घरी जायची घाई झाली आहे. चला. हळू 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 हळू. जरा आई सुखी राहा. सुखी राहा, आनंदी राहा, हसतमुख राहा सदैव. अरे हळू हळू कार हलते. हळू हळू. बाबा, आजचा दिवस खूप चांगला आहे आणि मला माहिती होतं तुमच्या दोघांची बत्ती होणारच आहे. ए बाबा, हे आई, आता कधीच कट्टी करायची नाही हा तुम्ही दोघांनी. नाहीतर आम्ही तुम्हा दोघांना खोलीमध्ये बंद करून टाकू. अखिल दादाच्या हळदीला केलं होतं ना तसं. बंद करून टाकू, बंद करून टाकू, बंद करून टाकू, बंद करून टाकू. ठीक आहे ठीक आहे, मी ना विसरून गेलो होतो.
की तुम्ही तिघं एकत्र आल्यावर किती आगाऊपणा करता ते. काळजी नका करू मुलांना. आता परत कधीच कट्टी घ्यायची वेळ नाही येणार, कारण तसं काही कारणच उरलं नाहीये ना आता. येस, आता सगळे आधीसारखं होणार. एकत्र शाळेत जायचं, एकत्र अभ्यास करायचा, एकत्र खेळायचं, एकत्र झोपायचं आणि खूप मजा करायची. चिनू, मी तुला आधीच सांगते हा, मी रात्री झोपताना आईच्या बाजूला झोपणार. चले, मी आईच्या बाजूला झोपणार. मी झोपणार. ए, चला, मी झोपणार. मी झोपणार. मी झोपणार. थांबा, मी सांगते. दोघी माझ्या एकेका बाजूला झोपते. या बाजूला चिनू झोपेल आणि या बाजूला मनू. ओके? आणि बाबा, हा? मी तुझ्या बाजूला झोपणार हा. ओके डन. रोज एक दिवस बाबांनी स्टोरी सांगायचं आणि एक दिवस आईने गाणं गायचं. हा झालं. वसुंधरा, आपली ड्युटी सुरू.